नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलतर्फ हे वैद्यकीय शिक्षणचं एक पत्र आहे जे मीटिंग मिनिट्स आहेत ते इम्पॉर्टंट मीटिंग मिनिट जे आहेत ते त्यामध्ये काय घडलं होतं त्या मीटिंगमध्ये जे 2017च्या बैठकी 16च्या बैठकीमध्ये झालेलं होतं. तर त्या 16च्या बैठकीमधलाच निर्णय जो आत्ता आपल्याला 2025मध्ये भोगावा लागतोय. ठीक आहे. 2016ला जी बैठक झाली होती त्या 16च्या बैठकीमध्ये जे निर्णय झालेले आहेत ते निर्णय आता लागू करण्यात आलेले आहेत. तर पहा यामध्ये 26/10/2016 ही जी तारीख आहे 26/10/2016 या तारखेमध्ये बैठक झाली होती. नर्सेस व मॅट्रन विविध मागण्यांच्या संदर्भात मंत्री वैद्यकीय शिक्षण यांनी आयोजित केलेल्या 26/10/2016च्या रोजीच्या बैठकीचे कार्यवृत्त म्हणजेच मीटिंगचे मिनिट जे आहेत ते 7/2/2017ला पब्लिश झाले होते. ठीक आहे. तर हे सर्क्युलर निघालं होतं. तर यामध्ये काय सांगितलं होतं तर ते पाहून घेऊ आपण. तर यामधले महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी आत्ताचा जो 2025मध्ये तो जो इम्प्लिमेंट झालेला आहे. तर त्यामधला हा पॉईंट आहे, परिचर्या व्यवसाय हा महिला प्रधान व्यवसाय आहे. विशेष गुणांनी त्यांना जोपासलं आहे. त्यात 1% पुरुषाला प्रवेश होता. आता यामध्ये महिलांना जास्त यामध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे असं सांगितलं. पुरुषाला प्रवेश होता आता 10% वरून 30% केला आहे. तो पूर्वीप्रमाणेच 10% ठेवावा. असा अभ्यासक्रमात या व्यवसायात 10%पेक्षा वाढ करू नये असं या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. यामध्ये ॲडमिशनमध्ये पण यामध्ये तसंच सांगितलेलं आहे. जे ॲडमिशनची प्रोसेस त्यामध्ये पण सांगितलं. त्यानंतर यामध्ये काय तर सदर बाब धोरणात्मक असून MNC यासंबंधीचा शिफारशी विचारात घेऊन निर्णय घेण्यात आलेला आहे. तर हे जे या ठिकाणी MNC जे आहे MNCनं पण या ठिकाणी असं सांगितलं होतं की मुली यामध्ये जास्त असणं गरजेचं आहे आणि 80-20 जे आहे या ठिकाणी तेव्हाच हे निर्णय झालेला होता. हे आत्ता यामध्ये DMRने या ठिकाणी लागू केलेला आहे. तर 80-20चा जो निर्णय आत्ता आलेला आहे तर तो पूर्वीच्याच मीटिंग्समध्ये हा ठरलेला होता. त्यामध्ये MNC पण सांगितलं होतं की हो तयार आहे DMRला त्यांनी की आम्ही करण्यासाठी इच्छुक आहेत म्हणून. तर हे जो 2017ला मीटिंगचे मिनिट्स आहेत ते मीटिंग मिनिट्स आहेत त्या ठिकाणी हे पॉईंट सांगितलेले आहेत की नर्सिंग हे महिला प्रधान व्यवसाय आहे म्हणून. त्यामध्ये 1%वरून पुरुषाला 10% करण्यात आलं, त्यावरून 30% करण्यात आलं. परत आता त्यांना काढून कमी करण्याचा यामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे ॲडमिशनसाठी पण आणि नोकरीसाठी पण. ठीक आहे. तर हे असा महत्त्वाचा अपडेट होता.